आज आपण उपोषणाला बसलेलो काय मागणी आहे, काय प्रकरण आहे? सर, प्रथमतः मी आपल्या चॅनलचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी आमच्या मागणीला म्हणजे वाचा फोडलेली आहे, वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे. तर सर, हे जे रस्ते आहेत तर 2021 ते 24मध्ये रस्ते मंजूर झालेले आहेत. तर त्या रस्त्याचं काम अद्यापही झालेलं नाही आणि जे काय झालेलं आहे, ज्याचं बिल उचललेलं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे. आणि जे काय गुत्तेदार आहेत तर ते गुत्तेदार म्हणजे आमच्या तालुक्याचे जे माजी आमदार आहेत, पण म्हणजे 3 टर्मला आमदार राहिलेले आहेत, राहुलभाई मोठे यांचे निकटवर्ती आहेत. तर त्यांचा असा समज होता की आमचं कुणी काही करू शकत नाही. तर त्यामुळं त्यांनी असेच म्हणजे हे केलं. आता आम्ही हा विषय जो आहे तो पुढं मांडलेला आहे. तर आमची एवढी अपेक्षा आहे, निवेदन पण दिलेलं आहे आम्ही, की हे जे रस्ते आहेत आणि जे बिल उचललेलं आहे तर ते त्याप्रमाणे काम करावं त्यांनी. आणि जे काही गुत्तेदार आहेत, ज्यांनी काही फ्रॉड केलेला आहे, समजा जे काही बिल उचललं आहे आणि काम न केलेलं आहे, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी ही अपेक्षा आहे. कोणत्या गावचं प्रकरण आहे? पकरूड, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. किती काम आहे तशी? तर याच्यामध्ये एक रस्ता जो आहे तो 6 किलोमीटरचा आहे. त्याच्यामध्ये 6 किलोमीटर एकदम घेता येत नाही, त्यामुळे त्यांनी 4 टप्पे पाडलेले आहेत. आणि त्या व्यतिरिक्त 2 रस्ते आहेत. असे म्हणजे सगळे मिळून 6 रस्ते आहेत सर. कधीपासून काम आहे? 2021 ते 2024 मधली मंजुरी आहे या सर्व कामांची. किती रुपये काम आहे? तर याच्यामध्ये काही रस्ते जे आहेत, आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर शेत रस्ता वडाचा माळा वस्ती ते सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर या रस्त्याचं बजेट आहे 19 लाख. आणि ॲक्च्युअलमध्ये याचं जे उचललेलं आहे त्याच्यामध्ये 4,99,360 रुपये. तर ते प्रत्यक्षात कामं झालेलं नाही. आणि जे काही म्हणजे शेतकऱ्यांची समस्या आहे त्यामध्ये आम्ही सर्वांनी मिळून 500-500, 2,000 रुपये काढून नाही का, तर ते आम्ही रस्ते बनवलेले आहेत. त्यांनी प्रत्यक्षात काहीही केलेलं नाही यामध्ये. त्यानंतर दुसरा जो रस्ता आहे मातोश्री पानंद शेत रस्ता, याच्यामध्ये याचं बजेट आहे 18 लाखाचं. त्याच्यामध्ये त्यांनी 1,78,794 रुपये उचललेलं आहे, पण ते पण प्रत्यक्षात झालेलं नाही काम. त्यानंतर तिसरा रस्ता आहे मातोश्री पानंद शेत रस्ता प्रभाकर वरबडे शेत ते आप्पा चौकीदार यांच्या शेतापर्यंत. याचं बजेट आहे 18 लाखाचं. त्याच्यामध्ये त्यांनी 49,696 रुपये उचललेला आहे. त्यानंतर पुढचा रस्ता आहे मातोश्री पानंद शेत रस्ता पिंपळाच्या शेत ते भोनाई पाझर तलावापर्यंत. याचं बजेट आहे 18 लाखाचं. त्यामध्ये त्यांनी 1,93,347. फक्त हे जे बिलं उचललेले आहेत प्रत्यक्षात तर कुठलंही काम झालेलं नाही सर. चौथा रस्ता आहे याच्यामध्ये माळेवाडी शिव ते बाराबाई माळा वस्ती. आता इथं जर बघितलं तर याचं बजेट आहे 23 लाखाचं. उचलले आहेत 6,64,884 रुपये. आता इथं जर बघितलं सर तर पूर्ण डोंगर म्हणजे माळरान आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे तिथलंच म्हणजे मुरुम उचलून इकडं टाकलेलं आहे. प्रत्यक्षात तर कोणी बघायला समजा शेतकऱ्यांचं काय होतं की आपण तोंडावर कशाला यायचं, यामुळे कोणी डेअरिंग करत नाही सर. पण आम्ही असे आहोत, आम्ही शेतकरी पुत्र आहोत. आता आम्हाला त्याची जाण आहे आणि जे काय गुत्तेदार आहेत ते पण शेतकरी आहेत. आम्हाला अपेक्षा आहे की बाबा त्यांना तरी जाण पाहिजे की सर बघितलं प्रत्यक्षात तर अजून पण सोयाबीन केलेलं नाहीत का, तर तिथं काय वाहन पण जात नाही, ट्रॅक्टर जात नाही सर. शेतकऱ्याची जाण पाहिजे ना. आता आपली मागणी काय आहे? आमची मागणी आहे की त्यांनी तात्काळ रस्ते चालू करावेत. जे काय बिल उचललं आहे ते पण त्या प्रमाणात रस्ते चालू करावेत. ठेकेदारावर कठोरात कठोर कारवाई करावी ही अपेक्षा आहे सर आमची.